ॲग्रिस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे DCHMH अंमलबजावणीची नवीन कार्यपद्धती सुधारणा करण्याबाबत हा GR 3 ऑगस्ट 2026 रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये काही पीक पाहणी नोंदवण्याची कार्यपद्धती यामध्ये देण्यात आलेली आहे. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत केली जाईल. पीक पाहणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाची संलग्नते आधार बँक मोबाईल क्रमांकावर होणाऱ्या OTP प्रणालीद्वारे करण्यात येईल. तसेच संबंधित मोबाईल उपकरणाने IMEI बिलिंग करण्यात येईल. प्रत्येक गावात शेतकऱ्यांना अनेक शेत जमिनी असतात व त्या शेतजमिनीमध्ये शेतकरी विविध पिकाची लागवड करत असतो. शेतकऱ्यांनी त्याच्या एका शेतात लावलेली विविध पिके नोंदवणी करतील त्या शेतजमिनीस ओनर प्लॉट असे येईल. म्हणजेच शेतकऱ्याचे एका ठिकाणी असलेले जमिनीचे क्षेत्र म्हणजे त्या शेतकऱ्याची एक शेतजमीन, याला ओनर प्लॉट म्हणण्यात येईल. आगामी पिकाची माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ओनर प्लॉट प्रमाणेच करायची आहे व तसेच 100% पीक पाहणी ही सहाय्यकाद्वारे करून घेणे ही ग्राम अधिकारी यांची जबाबदारी असेल. 100% ओनर प्लॉट ही पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करायची आहे व तसेच सहाय्यकाची नेमणूक तहसीलदारमार्फत करण्यात येणार आहे व त्याच्या स्तरावरील कार्यपद्धती कशी असणार आहे. तर तहसीलदार प्रत्येक 1000 ते 1500 ओनर प्लॉटची प्रक्रिया करून घेण्यासाठी कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत MSRML, CC चालक, ग्राम स्त्री मानधन तत्वावर कार्यत्व विभागाचे कर्मचारी, मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टल नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवक ही यापैकी नेमणूक ही सहाय्यक म्हणून करतील. जास्तीत जास्त 1500 ओनर प्लॉट करता एक सहाय्यक नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावासाठी एका स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करायची यावी. एका पीक सहाय्यकाचे जास्तीत जास्त 1500 ओनर प्लॉट जबाबदारी देण्यात येणार आहे. ज्या गावामध्ये 1500 पेक्षा जास्त ओनर प्लॉट उपलब्ध असतील अशा गावासाठी देखील स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करण्यात येईल. तर यासाठी सहाय्यकाचे मानधन ओनर प्लॉट निहाय, हंगाम निहाय प्रति ओनर प्लॉट 10 रुपये निर्बळ पिकासाठी आणि 12 रुपये मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येईल. अशा प्रकारे हे मानधन असणार आहे. तर या सहाय्यकाची जबाबदारी काय असणार आहे, तर हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणी प्रक्रिया सुरू करतील. गावातील 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही केवळ सहाय्यक यांनीच करायची आहे. सहाय्यक स्तरावर नोंदणीत आलेल्या नोंदीची 100% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल व सहाय्यक स्तरावर नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना 12 व प्रतिबिंबित करण्यात आलेल्या पीक नोंदीमध्ये काही दुरुस्ती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवण्यात येईल आणि मंडळ अधिकारी तत्काळ स्थळ पंचनामा करून ती पीक पाहणी नोंदणी मोबाईल ॲपद्वारे करून घेतील. सहाय्यक स्तरावर नोंद करण्यात आलेली पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदीची उपलब्ध करून होईल. मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे व्हेरीफाय म्हणून लॉग इन करतील. ग्राम महसूल अधिकारी यांनी 2दा नाकारलेली सर्व पीक नोंदीची पडताळणी मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे करतील.